मॅटर्निटी बेनिफिट्स, ज्या कोणी लेडीज सरकारी नोकरी करतात त्या लेडीजला मॅटर्निटी लीव्ह मिळते 1 वर्षाची. ती मिळते मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961च्या अनुषंगाने. त्या अनुषंगाने त्या कायद्यामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की कोणती व्यक्ती, कोणती स्त्री जर सरकारी नोकरी करत असेल, मग ती परमनंट असो किंवा टेम्पररी ती त्या क्षेत्रामध्ये असेल, तर तिला बेनिफिट मॅटर्निटी बेनिफिट लीव्ह जी देण्याची जी तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तिला 1 वर्षाची डिलिव्हरीच्या आधी आणि नंतर जे काही ती फिक्स करेल ते बेनिफिट्स तिला मिळणार. आणि विशेष म्हणजे तिचं 1 रुपयाही तिच्या पगारातनं आणि पूर्ण पगार मिळणार आणि तिच्या त्या पगारीतनं 1 रुपया सुद्धा तिचा बगळल्या जाणार नाही. या अनुषंगानेच जेव्हा वेगवेगळे कालांतराने जेव्हा समाजामध्ये 2 मुलांनाच सरकारी नोकरी असणाऱ्या व्यक्तींना 2 मुलं असले तरच त्या मॅटर्निटी लीव्हचा उपयोग करू शकतात असे निर्देश त्या ऍक्टमध्ये लिहून ठेवलेले होते. त्या अनुषंगाने एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलंय. ते जजमेंट काय आहे? खूप इंटरेस्टिंग जजमेंट आहे आणि खूप उपयुक्तही आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की उमादेवी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ तमिळनाडू ही केस होती. या केसमध्ये त्या बाईचं लग्न 2006 मध्ये एका व्यक्तीशी झालं. त्या दोघांच्या नात्यामध्ये त्या दोघांना 2 मुलं झाले आणि 2017 मध्ये त्या लेडीजचं डिवोर्स झाला आणि 2020 मध्ये त्या लेडीनं दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्यानंतर परत ती प्रेग्नेंट राहिली आणि 3ऱ्या मुलाच्या वेळेला तिनं मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट नुसार मॅटर्निटी लीव्ह मागितली. त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटनी तिची ही जी अप्लिकेशन आहे ते रिजेक्ट केलं, कारण त्यांनी असं सांगितलंय की गव्हर्नमेंट सर्वंटला 2च मुलं असणं हे कंपल्सरी आहे. मग तिचं म्हणणं हे होतं की माझे 2 मुलं माझ्याजवळ राहत पण नाहीत, माझ्या नवऱ्याजवळ राहतात आणि मला मॅटर्निटी लीव्ह माझं डिवोर्स झाल्यानंतर आता जे लेकरू मला होते ते माझं पहिलं लेकरू मोजलं जाईल, माझं 3रं लेकरू मोजलं जाणार नाही, असं तिची बाजू होती. त्यामध्ये काय झालं? इट वॉज स्टेटेड दॅट ॲज पर फंडामेंटल रूल 101A मॅटर्निटी लीव्ह इज अवेलेबल टू द वुमन टू द स्टेट एम्प्लॉई. म्हणजे स्टेट एम्प्लॉईला मॅटर्निटी लीव्ह हे अलाउ केलेली आहे, ज्यामध्ये मग तिनं रिट पिटिशन केली. तिने जो अर्ज केला होता तो खारिज झाला. मग तिनं परत हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली, ज्याच्यामध्ये सांगितलंय की तिला बेनिफिट मिळतील असं हायकोर्टाने त्या रिटमध्ये सांगितलं होतं. परत मग गव्हर्नमेंटनी त्या जजमेंटला सॅटिस्फाईड नसल्यामुळं मग सुप्रीम कोर्टामध्ये गव्हर्नमेंट ऑफ तमिळनाडूने परत सुप्रीम कोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल केली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की गव्हर्नमेंट सर्वंटला जर 2च मुलं अलाउ असतील तर मग 3ऱ्या डिलिव्हरीच्या वेळेला मॅटर्निटी लीव्ह तिला मिळणार नाही असे कायदे लिहून ठेवलेले आहेत. मग सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की सुरुवातीला एकतर मुलं तिच्याजवळ राहत असतील तर काउंट करा ते मुलं 3रं आहे म्हणून, पण ते मुलं तिच्याकडे राहत पण नव्हते. दुसरं ती डिवोर्सही होती आणि 3री गोष्ट, आता डिवोर्स झाल्यानंतर तिने लिगली वेडेड लग्न केलेलं आहे, त्या अनुषंगानं तिला 3रा मुलगा झालेला आहे. तर या झालेल्या मुलाला तुम्ही पहिला मुलगाच माना असं त्यांनी सांगितलेलं आहे. द लॉ काउन्सिल मॅटर्निटी लीव्ह इज नॉट द फंडामेंटल राईट. मॅटर्निटी लीव्ह हा फंडामेंटल राईट नाही असं समोरच्या व्यक्तीच्या वकिलांचं सांगणं होतं की ती तुम्ही मागू शकत नाहीये, ती फक्त तुम्हाला एक बेनिफिट देण्यात आलेलं आहे कारण तुम्ही सरकारी सर्वंट असलात म्हणून. बेनिफिट इज नॉट अप्लाय द स्टेट एम्प्लॉई, परमनंट असो किंवा नॉन परमनंट असो. वुमन असेल तर तिला बेनिफिट्स दिले पाहिजे. मग सुप्रीम कोर्टाने ह्या केसमध्ये, ज्या केसचं नाव लक्षात घ्या तुम्हाला त्याची उपयोग होऊ शकतो, की उमादेवी वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू 2025चं म्हणजे अत्यंत लेटेस्ट जजमेंट आलेलं आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की ते 2 मुलं म्हणजे पहिल्या नवऱ्यापासून झालेली मुलं जर तुमच्याजवळ राहत नसतील आणि तुम्ही दुसरं व्यवस्थित लिगली लग्न करून तुम्हाला जर अपत्य होत असेल तर त्या अपत्याला सेपरेट लेकरू म्हणून मोजल्या जाईल. ह्या मुलांसोबत त्याची मोजणी होणार नाही.